नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसांनंतर आपण आपली लेक्चर सिरीज पुन्हा स्टार्ट करत आहोत. आजचा आपला सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल. मित्रांनो, आपल्या 6th सेमिस्टरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 6th सेमिस्टरमध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल म्हणजेच IEQ नावाचा सब्जेक्ट आहे, ज्याचा की कोड आहे 22657 22657. ह्या चॅप्टरचे किंवा या सब्जेक्टची पूर्ण लेक्चर सिरीज म्हणजे जवळपास 5 युनिट ह्या सब्जेक्टसाठी आहे टोटल. तर 5ही युनिटचे व्हिडिओज आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. आजचं आपलं हे इंट्रोडक्टरी लेक्चर असेल. मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल यात तुम्हालाच लक्षात येत आहे की यामध्ये 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा पार्ट आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे क्वालिटी कंट्रोलचा पार्ट. मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा एक वेगळा सब्जेक्ट आहे किंवा ही एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि क्वालिटी कंट्रोल ही एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. परंतु दोन्ही कॉन्सेप्ट महत्त्वाच्या असल्यामुळे दोघांना एकत्र करून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल म्हणजे IEQ हा 6व्या सेमिस्टरसाठी तुमचा विषय असणार आहे. मित्रांनो, इतर विषयांप्रमाणेच या सब्जेक्टसाठीही तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाम असणार आहे. एंड सेमिस्टर एक्झाम तुमची 70 मार्क्ससाठी असणार आहे. 70 मार्क्सचा थिअरी पेपर तुमचा असणार आहे. 70 मार्कांसाठी 3 तासांचा आपल्याला पेपर असतो. त्यानंतर उरलेले 30 मार्क्समध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये टेस्ट 1 कंडक्ट केली जाईल, टेस्ट 2 कंडक्ट केली जाईल आणि या सब्जेक्टसाठी तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट तयार करायचे आहेत. तर टेस्ट 1साठी 10 मार्क्स, 2साठी 10 मार्क्स आणि मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क्स असे टोटल 30 मार्क्स म्हणजे 30 मार्क्स या ठिकाणी होतात. हे 70 मार्क्स आणि हे 30 मार्क्स असा टोटल 100 मार्कांसाठी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा पेपर आपल्याला असणार आहे. त्यानंतर या सब्जेक्टमध्ये मित्रांनो प्रॅक्टिकल PA साठी तुम्हाला 25 मार्क असणार आहे. प्रॅक्टिकल PA म्हणजे या सब्जेक्टचे तुम्हाला काही प्रॅक्टिकल्स तुमच्या कॉलेजमध्ये करावे लागतील. तर त्यासाठी तुम्हाला मॅन्युअलसुद्धा लिहावं लागेल. त्या मॅन्युअलला तुम्हाला 25 मार्क्स असतील. तसंच ज्यावेळेस आपल्या एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल असतील त्यावेळेस या सब्जेक्टसाठी प्रॅक्टिकल ESE पण असणार आहे. पण ही प्रॅक्टिकल ESE इंटरनल असते. तर ही प्रॅक्टिकल ESE सुद्धा आपली 25 मार्कांसाठी असणार आहे. म्हणजे 100 मार्कांचा पेपर, 25 मार्कांसाठी प्रॅक्टिकल PA आणि 25 मार्कांसाठी प्रॅक्टिकल ESE असं टोटल 150 मार्क्ससाठी हा टोटल 150 मार्क्ससाठी हा सब्जेक्ट या सेमिस्टरमध्ये तुम्हाला असणार आहे. मित्रांनो, इतरही विषय आहेत, परंतु IEQ हाच विषय आपण व्हिडिओ लेक्चरसाठी निवडला आहे. कारण पर्सनली हा विषय मी अनेक वर्षांपासून शिकवतो. तसेच मागच्या काही वर्षांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांना हा विषय थोडासा डिफिकल्ट जातो, अवघड जातो. एकतर या विषयाचा सिलॅबस जो आहे हा बराच मोठा आहे. जरी आपल्याला 5च युनिट आहे या सब्जेक्टमध्ये, ॲक्च्युली 5च युनिट्स आहे, 5च चॅप्टर आहे आपल्याला, परंतु या 5 चॅप्टरचा सुद्धा सिलॅबस जो आहे हा भरपूर सिलॅबस आपल्याला आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या तुम्ही मॅनेजमेंट हा सब्जेक्ट 5व्या सेमिस्टरला शिकलात. मॅनेजमेंटच्या ज्या कॉन्सेप्ट असतात त्याही तुम्हाला आता बऱ्याचशा समजलेल्या असतील. तर मॅनेजमेंटचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगला थोड्या सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो. एक्झॅक्टली मला तसंच म्हणायचं नाही आहे, परंतु मला काय म्हणायचं आहे हे तुम्ही थोडंसं समजून घ्या. मॅनेजमेंटमध्ये आपण ज्या कॉन्सेप्ट शिकलो
त्याच आपण प्रॅक्टिकली ज्यावेळेस अप्लाय करतो एखाद्या ॲक्च्युअल मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये, प्रोसेसमध्ये, तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपण त्याला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणतो. हे मी डिटेल पुढे सांगणार आहे, पण आज इंट्रोडक्टरी लेक्चर असल्यामुळे मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग काय असतं. आणि हा थोडासा थिअरीचा पार्ट आहे आणि ही जरा जसं मॅनेजमेंट तुम्ही बघितलं की तो काही मेकॅनिकलचा टेक्निकल पार्ट नव्हता. जसं तुम्ही इतर सब्जेक्ट शिकता ते टेक्निकल असतात, तसं मॅनेजमेंट हा एक थिअरॉटिकल पार्ट आहे जो ॲक्च्युअल त्या कॉन्सेप्ट तुम्हाला प्रॅक्टिकली यूजसुद्धा करता येतात. तर त्या पद्धतीच्या कॉन्सेप्ट ह्या तुम्हाला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये असणार आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या कॉन्सेप्ट नुसतं पुस्तकं वाचून किंवा नुसत्या नोट्स वाचून ते लवकर समजत नाही. जसं की इतर कुठले विषय असतील, एक उदाहरण म्हणून घेऊया आपण की मागच्या सेमिस्टरला तुम्हाला ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग होतं किंवा इतरही कुठले विषय होते. कदाचित ते तुम्ही स्वतःहून सेल्फ स्टडी करून स्वतः पुस्तकात वाचून थोडंसं त्यातला काही प्रकार आपल्याला समजून घेता येतो. परंतु इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या ज्या कॉन्सेप्ट आहे त्या नुसत्या पुस्तकात वाचून किंवा नोट्समध्ये थोडंसं वाचून आपल्याला स्वतःला ग्रास्प करायला थोडंसं अवघड जातं. मी येतच नाही किंवा होणारच नाही असं म्हणत नाही, परंतु थोडंसं अवघड जातं. त्यासाठी थोडंसं गायडन्सची गरज असते. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना हा विषय अवघड जातो. म्हणून यामध्ये आपण लेक्चर सिरीजमध्ये इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तुम्ही स्वतःही तुमच्या सिनियर्सला विचारून बघू शकता की त्यांना कशा पद्धतीने इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या पेपरचा अनुभव आहे. मित्रांनो, ह्या सिलॅबसमध्ये आपल्याला 5 चॅप्टर शिकायचे आहेत. त्यातला जो पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे वर्क स्टडी. हा एक खूप मोठा सिलॅबस असलेला चॅप्टर आहे, वर्क स्टडी. मित्रांनो, आपण इंडस्ट्रीमध्ये बरीचशी कामं चालतात आणि त्या प्रत्येक कामाला काम करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. काम करण्याची एक विशिष्ट स्टँडर्ड पद्धत, स्टँडर्ड प्रोसिजर असते आणि त्या स्टँडर्ड प्रोसिजरसाठी एक विशिष्ट टाईम पण दिलेला असतो की त्या टाईममध्येच ते टास्क आपलं कंप्लीट झालं पाहिजे. तर हे जे सगळं आहे हे कसं केलं जातं आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे केले जातात, ते करताना काय विचार केला जातो, काय फिलॉसॉफी असते, या सर्व गोष्टी आपण वर्क स्टडी ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, दुसरा जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे प्रोसेस इंजिनिअरिंग. मित्रांनो, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग शिकलेले आहात, वर्कशॉपला बरेचसे प्रॅक्टिकल तुम्ही केलेले असतीलच, परंतु इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून आपण जर मॅन्युफॅक्चरिंगकडे बघितलं तर एक मॅनेजमेंट अँगलने ज्यावेळेस आपण त्याला बघणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची स्टँडर्ड प्रोसिजर तयार करावी लागते प्रत्येक जॉबसाठी, प्रत्येक प्रोसेससाठी. तर ती कशी केली जाते हे आपण प्रोसेस इंजिनिअरिंग ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. त्यानंतर तिसरं जे चॅप्टर आहे ते म्हणजे एर्गोनॉमिक्स. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला कम्फर्ट पाहिजे असतो. काम करताना आपल्याला कम्फर्ट गरजेचा असतो, जेणेकरून आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर एखादं काम करताना एखाद्या ऑपरेटरला, एखाद्या व्यक्तीला ते काम करताना कम्फर्ट कसा येईल आणि तो जे मशीन वापरतोय त्या मशीनसोबत तो स्वतःला कसं जुळवून घेईल जेणेकरून प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि त्या ऑपरेटरला किंवा त्या व्यक्तीला सुद्धा जास्त त्रास जाणवणार नाही. हे या मागची जी काही फिलॉसॉफी आहे ती आपण एर्गोनॉमिक्स ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, खरं जर बघितलं तर हे जे 3 चॅप्टर मी या ठिकाणी दाखवले हे खरे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ह्या प्रकारात मोडणारे चॅप्टर आहेत. या ठिकाणी आपला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा सिलॅबस संपतो ह्या 3 चॅप्टरमध्ये. मग पुढचे जे 3 चॅप्टर आहेत, जसं की सब्जेक्टचं नावच आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल. आता जे शेवटचे जे 2 चॅप्टर्स आहे या 2 चॅप्टरमध्ये आपल्याला क्वालिटी कंट्रोल याबद्दल शिकायचं आहे. चौथं जे चॅप्टर आहे आपलं त्याचं नावच आहे क्वालिटी कंट्रोल अँड इन्स्पेक्शन.
या चॅप्टरमध्ये आपण क्वालिटीचे वेगवेगळे टूल्स आणि क्वालिटी कशी मेंटेन केली जाते, त्यासाठी कोणकोणत्या मेथड्स वापरल्या जातात, कोणकोणत्या फिलॉसॉफी आहेत, या सर्व गोष्टी आपण क्वालिटी कंट्रोल या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि शेवटचं चॅप्टर मित्रांनो 5th चॅप्टर, हे सुद्धा क्वालिटी कंट्रोलच्याच अंडर येतं. त्याचं जे टायटल आहे ते म्हणजे स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. लक्षात घ्या, तुम्हालाही माहिती आहे की कुठली क्वालिटी आपण ज्यावेळेस मेजर करतो तर इट शुड बी इन नंबर्स, ती कुठल्या तरी डिजिट्समध्ये असणं गरजेचं असतं. क्वालिटी ही मेजर करणं गरजेचं असतं आणि ती क्वालिटी आपण जर मेजर केली तर आपल्याकडे खूप सारा डेटा तयार होतो. आता ह्या डेटावरनं वेगवेगळे चार्ट तयार केले जातात आणि त्या चार्टवरनं काहीतरी डिसिजन्स घेतले जातात. तर हे डिसिजन्स कसे घेतात, ते चार्ट्स कसे तयार करतात, तो डेटा कसा असतो, हे सर्व आपण 5व्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तसं जर बघितलं तर सब्जेक्ट फार सोपा आहे, परंतु मला हा प्रश्न पडलाय की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट अवघड का जातो. तर त्यासाठीच आपण ही व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करतोय. तर मित्रांनो, पुढच्या लेक्चरपासून आपण पहिलं चॅप्टर म्हणजेच वर्क स्टडी हे स्टार्ट करूया. थँक्यू. धन्यवाद.